नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरूच असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे पनवेल महानगर प्रमुख गणेश सरवणकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे युवक पदाधिकारी आदित्य हरिश्चंद्र शेळके, सूरज सवदे यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी या पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. भाजपचे विचार आणि कार्यपद्धती पाहून विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपच्या राष्ट्रीय प्रवाहात दाखल होत आहेत. पनवेलमध्येही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन युवा वर्ग भाजपकडे आकर्षित होत आहे. अशाच प्रकारे मनसे आणि शेका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कमळ हाती घेतले. आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तसेच इतर मान्यवरांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. उल्वेनोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या पक्षप्रवेशावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश पिनेदा, दीपक बेहरे, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस अभिषेक भोपी उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने 2023-2024 या आर्थिक वर्षात 360 कोटींची वसुली केली असून हा आजवरील विक्रम आहे. तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाने गेली वर्षभर नियोजनबद्ध रूपरेषा आखून वसुलीचा हा विक्रम केला आहे. मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त गणेश शेट्टे यांच्या नियंत्रणाखाली उपाययोजना राबवत एकूण 647 कोटी इतका महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा करून घेण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीनुसार उच्च न्यायालयाने महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी मालमत्ता कर भरून सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नवीन पनवेल परिसरात रहिवाशी सोसायटीमधील लॉक न करता पार्क केलेल्या तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणावरील 16 सायकली चोरणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकाला खांदेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जवळपास 1,35,000 रुपये किमतीच्या एकूण 16 रेंजर सायकली हस्तगत केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवीन पनवेल, खांदेश्वर परिसरात महागड्या सायकली चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. या संदर्भात अरुणकुमार गोस्वामी यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात सायकल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने गोपनीय बातमीदाराच्या मदतीने मुलाची माहिती घेऊन या गुन्ह्यात एक विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. तसेच त्याच्याकडून 1,35,000 रुपये किमतीच्या एकूण 16 रेंजर सायकली हस्तगत केल्या. लोकसभा निवडणूक कार्यक्रमांतर्गत कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिळफाटा खोपोली ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कर्जत दरम्यान सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमध्ये शेकडो तरुणांनी सहभाग दर्शवला. लोकसभा निवडणुकीत निर्भयपणे तसेच 100% मतदान होण्यासाठी खालापूर ते कर्जत या 17 किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांनी हिरवा झेंडा दाखवत सायकल रॅलीची सुरुवात केली. यावेळी खालापूर पोलीस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, कर्जतच्या तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्यासह अपघातग्रस्तांचे मदतीसाठी टीम सदस्य, लायन्स क्लब खोपोली या सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी पनवेल शहर ते करंजाडे पोलीस चौकी असा रूट मार्च काढून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे दर्शन घडवले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्त्वाची मतदान केंद्रे, संवेदनशील परिसर, संमिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची असणाऱ्या ठिकाणाहून रूट मार्च काढला. या रूट मार्चमध्ये 6 वाहनांसह पायी भेटी देऊन त्यांना परिसर आणि परिस्थितीची माहिती देण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र एकल वापर प्लास्टिक मुक्त असावे या दृष्टीने महापालिकेच्या वतीने याविषयी
जनजागृती करण्यासोबतच प्रतिबंधात्मक मोहिमा प्रभावीपणे राबवल्या जात आहेत। एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेअंतर्गत सर्व विभागीय कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी तपासणी करण्यात आली। तसेच धडक कारवाई करत दंडात्मक कारवाई तसेच प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली। यामध्ये एकूण 90,000 रुपये दंडात्मक रक्कम तसेच 28 किलो 700 ग्रॅम एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आली। नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ही प्लास्टिक वापर प्रतिबंधात्मक कारवाई अशी सुरू राहणार असून नागरिकांनी एकल वापर प्लास्टिक वापर पूर्णपणे थांबवावा असे आवाहन करण्यात येत आहे। कर्जत तालुक्यातील भालिवडी टाटा रोड रस्त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरणाची कामे सुरू आहेत। त्या रस्त्याच्या बाजूने कालवा जात असून त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। त्यामुळे तेथून जाणारे 4 चाकी वाहन थेट नाल्यात कोसळले आणि त्यावेळी दैव बलवत्तर म्हणून गाडीमधील प्रवासी वाचले आहेत। रात्रीच्या वेळी पनवेलवरून भालिवडीला कार्यक्रमाकरिता जाणारे अशोक पवार आणि त्यांच्या पत्नी, सासू, सासरे इको कारमधून जात होते। टाटा रोडचे काम सुरू असल्याने जुने भवानी माता मंदिराच्या मागून नाल्याला लागून रस्ता बनवला जात आहे। त्या वळणावर नाल्याच्या किनाऱ्याला संरक्षक भिंत नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनाची लाईट डोळ्यावर येऊन ही कार नाल्याच्या उतारावर जाऊन धडकली। सुदैवाने प्रवासी बचावले। आता लोकसभेची निवडणूक आहे, त्यामुळे पुढे ज्या निवडणुका येतील त्यावेळी आपण त्या निवडणुकांचा विचार करू। आता कोणत्याही परिस्थितीत आपले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना आपल्या मतदारसंघातून जास्तीत जास्त मतांचे मताधिक्य द्यायचे आहे। तसेच रायगड लोकसभा मतदारसंघात आपले सुनील तटकरे उमेदवार आहेत, तेथेही त्यांना जमेल तशी मतांची मदत करायची आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर खारे यांनी पक्षप्रवेशावेळी केले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात दर रविवारी सुरू असलेल्या पक्षप्रवेश मालिका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष शरद कदम, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, अशोक सावंत, खालापूर तालुका महिला अध्यक्ष प्राची पाटील, कर्जत तालुका महिला अध्यक्ष ॲडव्होकेट रंजना धुळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत केलेल्या बदलांमुळे या प्रवेश प्रक्रियेत यंदा मोठ्या प्रमाणात जागा वाढल्या आहेत। राज्यभरातील 75,856 शाळांमधील 9,71,203 जागा प्रवेशांसाठी उपलब्ध झाल्या असून येत्या आठवड्यात विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर शासकीय तसेच खाजगी अनुदानित शाळा नाही, त्यांना खाजगी इंग्रजी शाळांचा पर्याय उपलब्ध राहणार आहे। पण पहिल्यांदा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार खाजगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे। RTE अंतर्गत वंचित घटकातील विद्यार्थ्यांना 25% राखीव जागांवर प्रवेश दिले जातात। RTE संकेतस्थळावर माहितीनुसार राज्यात 75,856 शाळांमध्ये 9,71,203 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत। येत्या आठवड्यात विद्यार्थ्यांची नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली।